नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. बारामती येथील विमान अपघात प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनाच्या अहवालानुसार VSNR कंपनीला जबाबदार ठरविण्यात आले आहे. त्याआधी आम्ही मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र ती स्वीकारली नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना रोहित पवार म्हणाले की या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID करत असल्याने गुन्हा नोंदविता येणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र नागरिक म्हणून गुन्हा नोंदवण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच CIDच्या अधिकाऱ्याकडून तपास योग्य दिशेने सुरू आहे. DCCचा अहवाल अद्याप त्यांच्या हाती पोहोचलेला नाही, असे सांगण्यात आलेले आहे. परंतु आम्हाला या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय आहे. या संदर्भात आपण CBIकडे जबाब नोंदवून सर्व पुरावे सादर केले आहेत. तसेच रोहित पवार म्हणाले की केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि मंत्रालयाशी संबंधित काही राजकीय नेत्यांशी असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे तपासात पारदर्शकता राहील का, याबाबत शंका निर्माण होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही रोहित पवार यांच्या मताशी सहमत आहात का? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.